राही लहान खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, राही लहान खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही विमान ठेवली कधी सुपारी दातावर, नाही विमान ठेवली कधी सुपारी दातावर, पहाजचे पुढारी पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर, पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर. मी नाही म्हणत, माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी ही सत्यावर, माझी आजी म्हणायची, ओवी ही सत्यावर, भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर, भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर. PV न्यूजच्या संपूर्ण भारतभरामधील आमच्या प्रेक्षकांना माझा सस्नेह नमस्कार. नमस्कार. आणि आज बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं, साहित्यिक चळवळीचं, सांस्कृतिक चळवळीचं, शैक्षणिक चळवळीचं, महिला चळवळीचं असलेलं हे चॅनल, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात PV न्यूज आज घेऊन आलाय वेगळा कार्यक्रम. चला साहित्यावर बोलू काय. याआधी आपण मागच्या रविवारी एक अभिनव उपक्रम सुरू केला, चला जाऊ कवितेच्या गावा. मी माझ्या देशभरातील PV न्यूज चॅनलच्या मायबाप प्रेक्षक वर्गांचा आभारी आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. मला खात्री आहे आज आपण पुढचं एक पाऊल टाकत आहोत आणि एक वेगळा कार्यक्रम, चला साहित्यावर बोलू काही हा विषय घेऊन येत आहे. आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित पाहुणे आहे, त्यांची आजपर्यंतची ओळख होती. एक सच्चा आंबेडकरी अनुयायी, नॅशनल इन्शुरन्सचे DGM आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि पेव्हॅक्टू सोसायटीचे 10 साली सच्चे कार्यकर्ते. परंतु आता त्यांच्या या ओळखीमध्ये आजपासून या महिन्यापासून एक मोठी भर पडलेली आहे, ते म्हणजे साहित्यिक लेखक म्हणून आपण त्यांचा उल्लेख आदराने करणार आहोत. असे मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत. आणि खास करून हे चॅनल बहुजन समाजाच्या चळवळीचं आहे आणि म्हणून अर्थातच चळवळीशी जोडले गेले जे सहकारी आहेत, जे मान्यवर आहेत, त्यांना आपण प्राधान्यक्रमाने इथे निमंत्रित करणार आहोत. अर्थातच आज जे पाहुणे आहेत ते आपल्या अतिशय जवळचे आहेत, चळवळीचा अविभाज्य भाग आहेत. तर आज आपण बोलणार आहोत डॉक्टर मिलिंद रणवीर सरांशी. त्यांचे अलीकडे 2 आंबेडकरी साहित्यामध्ये मुळाची भर घेणारे अभ्यासपूर्ण पुस्तकं आलेली आहेत. ती अभ्यासपूर्ण पुस्तकं तर आहेत, परंतु भावी पिढीला दिशादर्शन ठरतील आणि किंबहुना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना करू शकतील अशा प्रकारचे पुस्तकं आहेत. याच महिन्याच्या 9 तारखेला ठाणे येथे काशीनाथ घाणेकरच्या बाजूला जे उत्तुंग उपगृहामध्ये खास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे प्रमुख अतिथी होते आणि इतरही मान्यवर होते. त्या मान्यवरांच्या हस्ते 2 पुस्तकं, महत्वाची पुस्तक प्रसिद्ध झालेली आहेत. त्या सर्व अनुषंगाने आपण बोलणार आहोत. सुरुवातीला आपण सरांशी बोलण्याआधी सकल भारतातील या त्या चॅनलचे प्रेक्षक आहेत
त्यांना मी दाखवू इच्छितो की अतिशय चांगल्या प्रकारचे 2 अपत्य, साहित्यिक अपत्य सरांनी जन्माला घातलेली आहेत. ते माझ्या हाती आहे ते बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे एक पहिलं पुस्तक आहे. आणि आपली धारणा अशी असते, एक वाचक म्हणून जेव्हा आपण कोणताही ग्रंथ असेल, पुस्तक असेल, ते जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा त्या पुस्तकाचा अंदाज घेण्यासाठी, त्या पुस्तकाची दिशा काय आहे ते कळण्यासाठी आपण काय करतो, त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचत असतो. प्रस्तावना वाचली की आपल्याला कळतं की या लेखकाने त्याची दिशा काय आहे, त्याला काय म्हणायचं. आणि म्हणूनच बहुआयामी कुटुंबाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सरांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेकडे मी जातो आणि एवढं अधोरेखित करतो की याच्यामध्ये प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी या सरांच्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. त्याच्यामध्ये प्राध्यापक देवडेकर जे की संपादक आहेत सध्या पुस्तकीचे, त्यांनी असं म्हटलंय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिमत्व घडत असताना एक माणूस म्हणून त्यांचा स्वभाव, सवयी, छंद, आवडीनिवडी काय होत्या हे जाणून घेण्याची वाचकाची जी जिज्ञासा आहे ती या लेखकाने म्हणजे डॉक्टर रवींद्र सरांनी पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी एक चांगला अभिप्राय इथं नोंदवला, यासाठी मला वाटतं महत्वाचा आहे. त्याचबरोबर एका दिवशी सरांनी 2 पुस्तकाचं प्रकाशन केलं, म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते आहे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकारांचे उत्थान डॉक्टर मिलिंद रणवीर सर. या पुस्तकाच्या आतमध्ये सुद्धा आपण जाऊया. या पुस्तकाला मान्यवर साहित्यिक, विचारवंत ज्यांना मान्यता आहे, सगळ्याशी परिचित आहेत अशा डॉक्टर प्रदीप आगलावे, सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन मुंबई यांनी सरांच्या या बहुमोल पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आगलावे सरांचे नोंद महत्वाची आहे. त्यांनी जे म्हटलं याच्यामध्ये ते असं म्हणतायत की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान हे पुस्तक जे सरांनी लिहिलेलं आहे, हे म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही सामाजिक क्रांती आहे ती किती महत्वपूर्ण आहे याबद्दल त्यांच्यामध्ये विश्लेषण केलं आहे. आणि एकूणच हे पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्ती आंदोलनाचा इतिहास आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. याचा अर्थ असा की सरांनी एकाच वेळी जे 2 विषय हाती घेतलेले आहेत ते दोन्ही विषय अतिशय महत्वाचे आहेत. एकीकडे बाबासाहेबांनी उभारलेला मुक्ती लढा ते सांगतायत आणि दुसरीकडे बहुआयामी बाबासाहेब कसे ते सांगतात. याचा अर्थ बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची नोंद घेतली आणि कोणत्या व्यक्तीला आयाम म्हणजे पैलू, व्यक्तिमत्वाचे पैलू कधी आदर होते जर आपण कार्य केलं तर, म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचे आयाम कळतील. म्हणून एकाच वेळी सरांनी बाबासाहेबांचा मानवतेचा लढा उभा केलाय आणि दुसरीकडे बाबासाहेबांबद्दलचे आपण बहुआयामी बाबासाहेब आपण म्हणतो, बाबासाहेब बहुआयामी आपण भाषणामध्ये सुद्धा सांगताना बाबासाहेब 2-3 पिरावले आपण मांडत असतो, परंतु खरंच बाबासाहेबांच्या नावापुढे लावणार विशेषण किती आवश्यकता त्याचा शोध सरांनी घेतलेला आहे. आणि एकूणच या संदर्भात आपण पुढे बोलणार आहोत. अधिक न बोलता मी सरांकडे जातो. सर नमस्कार. नमस्कार. आणि त्यांनी सुद्धा मला सांगितले की तुम्ही अशा प्रकारचं लिखाण केलं तर तुम्हाला ते उपयुक्त होईल किंवा तुम्ही समाजाला दिशादर्शक देऊ शकता. ह्या दोन्ही महत्तम व्यक्तीचा माझ्या जीवनामध्ये कळत न कळत माझ्या मनावरती प्रभाव झाला आणि मी हे लेखन लिहावे असे मला उद्घाटन वाटले. साहित्यिक म्हणून आपण बघतो की दररोज कितीतरी पुस्तकं प्रकाशित दररोज अनेक पुस्तकं प्रकाशित होतात. साहित्यिकामध्ये अनेक प्रकार आहेत. काही स्वतःसाठी लिहितात, काही समाधानी लिहितात, काही देण्याच्या भावनेतून लिहितात. तुमचं याची मागची भूमिका काय, कशासाठी लिहिले साहित्य? समाजाला दिशा देण्यासाठी लिहिले, तुम्हाला आनंद वाटून लिहिले, समाधान लिहिले, काहीतरी तुमचा हेतू काय? एवढं आटापिटा करून साहित्य हेतू काय, आवड आहे? नाही, हे साहित्य मी लिहिलेले आहे ते मला बऱ्याचशा म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असताना डिग्र्या मिळालेल्या आहेत. डिग्र्या म्हणजे बऱ्याच पोस्टमध्ये आहे. मी सहसंचालक होतो. सहसंचालक नंतर मी नंतर मी डिव्हिजनल मॅनेजर झालो, विभागीय डिव्हिजनल मॅनेजर झालो. परंतु या सर्वापेक्षाही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखक, आंबेडकरवादी लेखक आणि त्याची विचारधारा आणि आंबेडकरवाद ही कसा असतो त्याबद्दलचे जे आत्मीयता, त्याच्या बाबासाहेबाबद्दलचा
जो संघर्षाचा प्रभाव, त्यांनी केलेले लिखाण, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी गेलेले समाजाचे शोषितांबद्दलचे कार्य, ह्या गोष्टीचा प्रभाव माझ्या मनावरती झाला आणि मी लिखाणास सुरुवात केली. अगदी बरोबर आहे सर. तुमच्या दोन्ही कलाकृती माझ्या जवळ आहेत आता. अतिशय महत्वाचं तुम्ही दिशा देण्याचं काम तुमच्या साहित्यातून केलेलं आहे. डॉक्टर मिलिंद रणवीर सरांची दोन पुस्तकं आता माझ्या हाती आहेत. मी प्रेक्षकांना दाखवतो. बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक आहे. मुखपृष्ठ लक्षवेधी आहे आणि आपलं साहित्य अतिशय महत्वाचं आहे. खूप मेहनतीने उभं केलेलं आहे आणि आपण वाचन म्हणून जेव्हा बघतो तुमचे आपण पुस्तक घेतो तर आधी आपण प्रस्तावना बघतो आणि आपला अंदाज होतो त्याच्यामध्ये काय असणार आहे. त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं सूचक विधान या देशाच्या संदर्भात प्रस्तावनेमध्ये आलेलं आहे. असं म्हटलेलं आहे हे जे पुस्तकं आहेत ते दिशा देणारे पुस्तक आहेत आणि तरुण पिढीसाठी महत्वाचं साहित्य रणवीरांच्या माध्यमातून निर्माण करायचं केलेलं आहे. दोन्ही पुस्तकामध्ये भावना आलेलीच आहे. लेखक म्हणून ते आपल्याला पुढे सांगणारच आहे. आपण ते अधिक विचारू. हे दोन्ही पुस्तकामध्ये दोन्ही पुस्तक जे आहे, पहिले जे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैश्विक धम्म पहिलं पुस्तक जे आहे ते आहे की बहुआयामी व्यक्तिमत्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव. ह्या पुस्तकामध्ये आपण बघितले असेल की आजकालच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. वाचन संस्कृती कमी होत चालल्यामुळे व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, गुगल आहे, फेसबुक आहे, ह्या सर्व माध्यमातून लोकांना झटपट बघण्याची सवय झालेली आहे. परंतु हे सगळेच माध्यमातलं लिखाण सगळेच सच्च्या सुटला उतरत नाही. काही चुकीचे मार्गदर्शन पण केल्या जाते. त्यामुळे लोकांची वाचन संस्कृती कमी होऊ नये, त्यामुळे मी बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक हातात घेतल्यानंतर एक पुस्तकातले आपण त्याचे बाबासाहेबांचे माहितीपूर्व दस्तावेज आहेत आणि बाबासाहेबांचे महायामी पूर्वीकरणाचे गौरवगाथा, त्याबरोबरच बाबासाहेबांचे जीवनातले पैलू, त्यांना दिलेल्या पदव्या, बाबासाहेबांनी लोकांनी केलेले बाबासाहेबचा गौरव, अशा प्रकारचे संपूर्ण बाबासाहेबांनी केलेले महत्वाचे कार्य, त्यांनी केलेले भाषण, त्यांची संविधान निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह छोट्या मुद्द्यावरती टाकून त्याला सविस्तरपणे मांडून लोकांची, वाचकाची आणि आजकालच्या तरुण पिढीची वाचन संस्कृती वाढवावी, हा माझा दृष्टिकोन होता. म्हणून या पहिल्या पुस्तकाचे छोटेखानी ते पुस्तक असेना, परंतु त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बाबासाहेबांच्या जीवनाचा सार, बाबासाहेब जीवनाने लोकांना दिलेल्या पदव्या, बाबासाहेब जीवनावर केलेली कार्य, सगळ्या प्रकारचे लोकांना उहापोह करून हे लोकांची वाचन संस्कृती वाढावी म्हणून मी या पुस्तकाचा आपल्या दोन्ही पुस्तकाचा मी अभ्यास करतो. माझ्या एक दोन लक्षात आले की आपण एकाच वेळी बाबासाहेबांच्या दोन महत्वाच्या पुस्तके जाणलेल्या आहेत. एकीकडे तुम्ही म्हटलेलं आहे की मानवी अधिकाराचे उत्थान आणि दुसरीकडे बहुआयामी बाबासाहेब. म्हणजे बहुआयामी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अधोरेखित केले आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी केलेला मानवी लढा उभा केलेला. दोन्ही गोष्टी आंबेडकर काम आहे. दोन गोष्टी करत असताना आपण केलं असं एक लिखाण असते वैचारिक लिखाण. वैचारिक लिखाणामध्ये गोष्ट चालून जाते. तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं तर जे आपण त्या लेखाचे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही जे काम केले तुमचं काम संशोधनाचं काम आहे. कारण तुम्ही त्या 15-50 ग्रंथाचा आधार घेऊन केलंय तर तुम्हाला संदर्भ द्यावा लागतोय. चुकीचं काम ते करता येत नाही. ते तुमचं जिकिरीचं काम आहे. सगळं संदर्भ शोधून तुम्ही सगळं एकत्रित केलेलं आहे. तुम्हाला स्वप्नात असं वाटत नसेल की बाबासाहेबांचं एखादं विशेषण आहे, एखादं पुस्तक होऊ शकतं. 100 विशेषण तुम्ही बाबासाहेब काढले. भाषणामध्ये आपण विशेषण ऐकतो बाबासाहेबांचे 2, 3, 4, 5. इतक्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या कार्याची व्याप्ती आहे. एवढी सारी मेहनत तुम्हाला कशी जमली यावर? नाही, बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव तर ते आहेत, पुस्तक चांगलंच आहे. त्याबरोबर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान. मानवी अधिकाराचे उत्थान म्हणजे आतापर्यंत जो आपला समाज होता,
बाकी बहुजन समाज जो आहे 85% समाज आहे, हे या देशामध्ये स्वतंत्र कधीच नव्हता आणि आताही नाहीये. कारण मानवी अधिकाराचे उत्थान म्हटल्यानंतर हे विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान, मानवी अधिकार पूर्ण युनिव्हर्स जगातील सर्व शोषितांचे उत्थान करण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे. म्हणूनच हे मी ह्यासाठी सामाजिक उत्थान आणि राजकीय उत्थान अशा प्रकारे या मानवी अधिकाराच्या उत्थानाचे 2 भाग मी केलेले आहेत. या 2 भागामध्ये सामाजिक उत्थानामध्ये बाबासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य त्यांचे केलेले आहे. त्यांनी बाबासाहेबांनी 2 प्रकारचे कार्य केलेले आहे. एक तर अस्पृश्य दलितासाठी केलेले कार्य होते आणि त्यांना सांगितले की त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला होता. आणि दुसरे म्हणजे जे सवर्ण होते त्यावेळेस म्हणजे शोषण करणारे होते त्यांच्या विरोधात त्यांची मनं तयार केली की तुम्ही हे करताय ते चुकीचे आहे. म्हणून त्यांनी दोन्ही प्रकारच्या मनुष्याला शोषण आणि शोषणकर्ते दोघांसाठी मानव जातीच्या सर्व यांना मानवाचे बेसिक अधिकार आहेत त्या अधिकाराचं उत्थान झालं पाहिजे. त्या उत्थानाची गरज अतिशय जगाला सुद्धा आहे, नाही भारतालाच नाही तर त्याच्यामुळेच आज जगामध्ये बाबासाहेबांचे विचार जे आहेत, बाबासाहेब संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचा उपयोग जगामध्ये केला जातो. व्हिएतनाम कंट्रीनी बाबासाहेबांच्या संघर्षामधून अमेरिकेबरोबर धडा घेऊन 31 वर्ष बाबासाहेबांच्या संघर्षातून धडा घेतला आणि अमेरिकेला आपलं स्वातंत्र्य अबाधित टिकवलंय. हेच याच्यावरून दिसून येते की बाबासाहेबांनी सामाजिक उत्थान आणि राजकीय उत्थानावर काम केलंय. दुसरं मी या पुस्तकाबद्दल राजकीय उत्थानाबद्दल बोलेल तर ज्यावेळेस अस्पृश्य मागासवर्गीय होते 85 समाजाला कुठल्याच प्रकारचे अधिकार नव्हते. एकाच समाजाला म्हणजे जे सवर्ण आहे ब्राह्मण वर्गाला फक्त सर्व प्रकारचे अधिकार होते, बाकी समाजाला काही अधिकार नव्हते. तर त्यामुळे या देशामध्ये हजारो वर्षापासून गुलामगिरीचे 85% समाज गुलामगिरी होता आणि त्यामुळे ते राजकीय उत्थानासाठी बाबासाहेबांनी सावध ब्युरो कमिशन, सायमन कमिशन, हिल्टन एक कमिशन, पिस्टो कमिशन अशा प्रकारचे कमिशनला उत्तरे देऊन साक्षी देऊन बाबासाहेबांनी आपलं मन आपली बुद्धीचा प्रकांड पांडित्य दाखवून दिलं. त्यामुळे गोलबेज परिषद 1, 2 आणि 3 गोलबेज परिषदेला बाबासाहेबांना बोललं गेलं. बाबासाहेब सरकारी खर्चाने बोलवलं गेलं. इंग्लंडमध्ये त्याचा हा एक प्रकारचा सत्कार होता. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर सुद्धा राजकीय बाबतीमध्ये त्याने उहापोह करून आपल्या हक्काचे प्रदर्शन केले, मागितले आणि गांधीला नामोहरण केले गेले. अशा प्रकारचे राजकीय हक्क त्याचबरोबर मानवी हक्काचं उत्थान बाबासाहेबांनी केलेलं आहे. याच्याबद्दल मी एवढंच या पुस्तकाबद्दल सविस्तर सांगू शकतो. अगदी बरोबर आहे सर. आपण पाहतो की साहित्यिक ही काही वेगळी जमात नाही, समाजाचा एक भाग आहे. समाजापासून दूर नाही. साहित्यिक समाजाचे मित्र आहेत, साहित्यिक समाजाचे मार्गदर्शक आहेत. असं अशा आपण पाहतो काही साहित्यिक म्हणजे असे की समाजापासून दूर राहते आणि समाजापासून अंतर ठेवून राहते आणि काहीतरी वेगळं असत असते. तुम्ही मात्र जमीन पाहिजे समाजामध्ये वृत्तीशील आंबेडकरी शकता अशा काम आहे. हा एक आदर्श तुम्ही घालून दिलेला आहे. तुमचं वैचारिक अधिष्ठान सुद्धा मजबूत आहे. तुमच्या समाजाचा आग्रह निष्ठा आहे. सेवामध्ये सुद्धा तुम्ही बाबासाहेबांबद्दल स्वीकारलेला आहे. अधिकारी समजून घेता तुम्ही पारिभाषिक केलेले आहे. खास करून एका गोष्टी मला हे कुठं आवडते ते तुमचा ईमेल आयडी आहे. ईमेल आयडी साधारणतः असेल माझा असेल इंग्रजीचा असेल rajaaditi@gmail.com इंग्रजी अक्षरात नंतर गणिती आकडे येतात. तुमचा ईमेल आम्ही पाहतो 1956 याची मागची काय भूमिका आहे, विकास आहे. हा तुम्ही फार अतिशय बारीक पॉईंट नजरेस आणून दिलेल्या प्रेक्षकांच्या. माझा email.com आहे 1956 milinranveer@gmail.com. कारण हा जो आहे 1956 मध्ये हा अतिशय महत्वाचा कार्यकाळ आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 भारत देशामध्ये आपल्या दलित वर्गांना भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे. 1956 बाबासाहेबांचं निधन म्हणजे महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर ह्या 2 गोष्टीचा उहापोह करण्यासाठी म्हणजे प्रथमतः मी 1956च्या धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी धर्मांतर अंमलात आणलं. कारण बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेब म्हटले की मी हिंदू धर्म सोडणार आणि दुसरा धर्म स्वीकारणार. त्यावेळेस बाबासाहेबांनी विचार केला की हिंदू धर्म ही घोषणा तर दिली, परंतु बाबासाहेबांनी जवळपास 21 वर्ष वाट बघितली की हिंदू धर्मात सुधारणा होते का.
परंतु कुठल्याही प्रकारची जेव्हा सुधारणा दिसली नाही तेव्हा बाबासाहेबांनी इतर धर्माचा अभ्यास करण्यासाठी, जसे की शीख धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे आणि ख्रिश्चन धर्म आहे, हे जगातील 3 महत्वाचे धर्म आहेत. त्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तयारी चालवली होती. शीख धर्माकडे ओढ होती, कारण त्यांना वाटले की आपण शीख धर्मामुळे बराचसा म्हणजे फार मोठी संख्या जरी नसेल तरी त्याची स्थिती चांगली आहे. म्हणून बाबासाहेबांनी 15 लोकांचे शिष्टमंडळ शीख धर्म समजावून घेण्यासाठी पाठवले. त्यावेळी बर्वे नावाचे अमरजीत होते. ते गेल्यानंतर त्यांनी बाकी तिकडेच गेले आणि त्यांनी शीख धर्म स्वीकारला. त्यानंतर मुस्लिमांना वाटले की आपल्याकडे बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर आपली संख्या वाढेल आणि भारतामध्ये आपण मोठं पाकिस्तान निर्माण करू. त्याबरोबर ख्रिश्चनांना वाटले की आपल्याकडे बाबासाहेबांनी जर आपला ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर आपल्याला म्हणजे आपण जे स्वातंत्र्य देण्याची गरज पडणार नाही भारतामध्ये आणि भारतावर राज्य करू. परंतु बाबासाहेबांनी भारत देशावर एवढं प्रेम केलं की भारत देशावर प्रेम केल्यामुळे बाबासाहेबांनी कुठलाही धर्म न स्वीकारता याच मातीतील भारत देशाचं कुठल्याही प्रकारचे नुकसान न होऊ देता बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो 1956 ला केला. म्हणून माझ्या आत्म्याला म्हणता येणार नाही, परंतु माझ्या सद्गत बुद्धीला विवेकाला जागून 1956 milinranveer@com केलेलं आहे. त्यामध्ये दुसऱ्या काय बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम यातून उद्भवित होतो. हा जर दुसरा कुठलाही धर्म घेतला असता असाच चालत राहील आणि शीख धर्म स्वीकारायला खलिस्तान काही मागू शकेल. म्हणून बाबासाहेबांनी ह्याच मधला धर्म 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली शीख धर्म स्वीकारला. शीख धर्म न स्वीकारता बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि या देशावरती फार मोठे उपकार केले आणि बाबासाहेबांनी या देशाला फार उपकार करून देशप्रेम दाखवलं. आणि त्यासाठी मी 1956 हा माझा बर्थ डेट पण आहे, बाबासाहेबांचे दुःखद निधन पण आहे. ह्या सगळं मनामध्ये धरून मी माझ्या ईमेल आयडी मध्ये 1956.milinranveer@gmail.com असा उल्लेख केलेला आहे. हे मी आपण एवढ्यासाठी मी आपल्या समाधान करण्यात. बरोबर आहे सर. यावरून तुमचं धर्माबद्दल असं अधिष्ठान अधोरेखित होते आणि चळवळीबद्दल असं तुमची तळमळे अधोरेखित होते. आपण या चर्चेच्या समारोपाच्या टप्प्यात आलेले आहोत. आपण पाहतो की साहित्यिकाचं महत्व समाजासाठी खूप मोठं आहे. आंबेडकरी साहित्यिक म्हणून तुम्ही याच्या आधी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत, परंतु आज तुम्ही या मंचावरून एक आंबेडकरी साहित्यिक म्हणून, आंबेडकरी लेखक म्हणून, कारण साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असतो. समाजाला दिशा देण्याचं काम साहित्यिक करतात. आजच्या घडीला आंबेडकरी साहित्यिक म्हणून तुम्ही आंबेडकरी तरुणांना आणि एकूणच समाजाला काय सांगणार, संदेश तुमचा काय असेल? हल्लीचं युग आहे, जे नवीन युग आहे, जे तरुण आहे, तरुणांचे म्हणजे वाचन संस्कृती जी कमी झाली असे मला वाटलं, भास धरतो आणि आहे. कारण आतापर्यंत जाडत्व जे आहे, मोठमोठे ग्रंथ वाचन करण्याची त्यांची लोकांची मानसिकता राहिलेली नाही. वाचन वर्ग कमी झालेला आहे. आता आजकाल जिकडे पाहतो तिकडे आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या नावाखाली कसल्या प्रकारचे मेसेज वाचतो आणि आपलं माइंड बनवतो, हे अतिशय चुकीचं आहे. कारण आपण जोपर्यंत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण काही कुठली गोष्टीचा गैरसमज करून घेतो आणि तो गैरसमज इतक्या खोलवर जातो, आपल्या मनाला भावतो आणि त्यामुळे आपण जो शिक्षण आहे, व्यवस्थित शिक्षण आपण वाचत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव ह्या पुस्तकामध्ये मी मुद्दामच म्हणजे माझ्या नजरेने ठरवलेलं आहे की लोकांना वाचन संस्कृती त्यांची कशी वाढवावी, ह्या दृष्टिकोनातून मी हे पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे. ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं असल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक पॉइंट हा नवीन वाटावा असं मी केलेलं आहे. छोटे छोटे पॉइंट आहेत, परंतु त्या छोट्या छोट्या पॉइंट मधून लोकांची वाचण्याची संस्कृती वाढावी आणि त्या लोकांनी वाचल्यानंतर तरुण वर्गाने पर्टिक्युलरली तो वाचल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे बाबासाहेब आहेत, पुढे काय बाबासाहेब आहेत, त्याच्यानंतर बाबासाहेब कसे आहेत, बाबासाहेबांना दिलेल्या पदव्या, बाबासाहेबांनी लोकांनी केलेले बाबासाहेबचा गौरव, अशा प्रकारचे संपूर्ण बाबासाहेबांनी केलेले महत्वाचे कार्य, त्यांनी केलेले भाषण, त्यांची संविधान निर्मिती, या सगळ्या गोष्टीचा उहापोह छोट्या छोट्या मुद्द्यावरती टाकून त्याला सविस्तरपणे मांडून लोकांची, वाचकाची आणि आजकालच्या तरुण पिढीची वाचन संस्कृती वाढवावी, हा माझा दृष्टिकोन होता. म्हणून या पहिल्या पुस्तकाचे छोटेखानी पुस्तक असेना, परंतु त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बाबासाहेबांच्या जीवनाचा सार, बाबासाहेब जीवनाने लोकांनी दिलेल्या पदव्या, बाबासाहेब जीवनावर केलेली कार्य, सगळ्या प्रकारचे लोकांना उहापोह करून हे लोकांची वाचन संस्कृती वाढावी
म्हणून मी आता या आपल्या पुस्तकाचा आपल्या दोन्ही पुस्तकामध्ये आम्ही अभ्यास करतो. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपण एकाच वेळी बाबासाहेबांच्या दोन महत्वाच्या गोष्टी जाणल्या आहेत. एकीकडे तुम्ही म्हटलेलं आहे की मानवी अधिकाराचे उत्थान आणि दुसरीकडे बहुआयामी बाबासाहेब. म्हणजे बहुआयामी बाबासाहेबांच्या वतीने अधोरेखित केले. दुसरीकडे बाबासाहेबांनी केलेला महामुक्ती लढा उभा केलेला आहे. दोन्ही गोष्टी आंबेडकरांच्या दृष्टी काम आहे. त्या गोष्टी करत असताना आपण जे असं की एक लिखाण असते वैचारिक लिखाण. वैचारिक लिखाणामध्ये गोष्टी चालू जाते. मी जर ह्याचं पुस्तक लिहिलं तर जे आपण त्या लेखाचे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही जे काम केले तुमचं काम संशोधनाचं काम आहे. कारण तुम्ही त्या 15-50 ग्रंथाचा आधार केलंय तुम्हाला संदर्भ वापरेल काम करता येत नाही. ते म्हणजे जिकिरीचं काम आहे. सगळे संदर्भ शोधून तुम्ही सगळं एकत्रित केलेलं आहे. तुम्हाला स्वप्नाच्या आठवण असेल की बाबासाहेबांचं काही विशेषण आहे. एखादं पुस्तक होऊ शकतं. 100 विशेषण तुम्ही बाबासाहेब पाहिले. भाषणामध्ये आपण विशेषण ऐकतो बाबासाहेबांचे 2, 3, 4, 5 इतक्या मोठ्या बाबासाहेबांच्या कार्याची व्याप्ती आहे. एवढी सारी मेहनत तुम्हाला कशी काय जमली याव्या? नाही, बहुआयामी युक्तीमध्ये महामानव तर ते आहेत, पुस्तक चांगलंच आहे. त्याबरोबर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान. मानवी अधिकाराचे उत्थान म्हणजे आतापर्यंत जो आपला समाज होता, बाकी बहुजन समाज जो आहे 85% समाज आहे, हे या देशामध्ये स्वतंत्र कधीच नव्हता आणि आताही नाही आहे. कारण मानवी अधिकाराचे उत्थान म्हटल्यानंतर हे विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान, मानवी अधिकार पूर्ण युनिव्हर्स जगातील सर्व शोषितांचे उत्थान करण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे. म्हणूनच हे मी ह्यासाठी सामाजिक उत्थान आणि राजकीय उत्थान अशा प्रकारे या मानवी अधिकाराच्या उत्थानाचे 2 भाग मी केलेले आहेत. या 2 भागामध्ये सामाजिक उत्थानामध्ये बाबासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य त्यांचे केलेले आहे. त्यांनी बाबासाहेबांनी 2 प्रकारचे कार्य केलेले आहे. एक तर अस्पृश्य दलितासाठी केलेले कार्य होते आणि त्यांना सांगितले की त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला होता. आणि दुसरे म्हणजे जे सवर्ण होते त्यावेळेस म्हणजे शोषण करणारे होते त्यांच्या विरोधात त्यांची मनं तयार केली की तुम्ही करताय ते चुकीचे आहे. म्हणून त्यांनी दोन्ही प्रकारच्या मनुष्याला शोषण आणि शोषणकर्ते दोघांसाठी मानव जातीच्या सर्व यांना मानवाचे बेसिक अधिकार आहेत त्या अधिकाराचं उत्थान झालं पाहिजे. त्या उत्थानाची गरज अतिशय जगाला सुद्धा आहे, नाही भारतालाच नाही तर म्हणून त्याच्यामुळेच आज जगामध्ये बाबासाहेबांचे विचार जे आहेत, बाबासाहेब संघर्ष केलेला आहे, त्या संघर्षाचा उपयोग जगामध्ये केला जातो. व्हिएतनाम कंट्रीनी बाबासाहेबांच्या संघर्षामधून अमेरिकेबरोबर धडा घेऊन 31 वर्ष बाबासाहेबांच्या संघर्षातून धडा घेतला आणि अमेरिकेला आपलं स्वातंत्र्य अबाधित टिकवलंय. हेच याच्यावरून दिसून येते की बाबासाहेबांनी सामाजिक उत्थान आणि राजकीय उत्थानावर काम केलंय. दुसरं मी या पुस्तकाबद्दल राजकीय उत्थानाबद्दल बोलेल तर ज्यावेळेस अस्पृश्य मागासवर्गीय होते 85 समाजाला कुठल्याच प्रकारचे अधिकार नव्हते. एकाच समाजाला म्हणजे जे सवर्ण आहे ब्राह्मण वर्गाला फक्त सर्व प्रकारचे अधिकार होते, बाकी समाजाला काही अधिकार नव्हते. तर त्यामुळे या देशामध्ये हजारो वर्षापासून गुलामगिरीचे 85% समाज गुलामगिरी होता आणि त्यामुळे ते राजकीय उत्थानासाठी बाबासाहेबांनी सावध ब्रो कमिशन, सायमन कमिशन, हिल्टर एक कमिशन, पिस्टो कमिशन अशा प्रकारे कमिशनला उत्तरे देऊन साक्षी देऊन बाबासाहेबांनी आपलं मन आपली बुद्धीचा प्रकांड पांडित्य दाखवून दिलं. त्यामुळे गोल्डबेज परिषद 1, 2 आणि 3 गोल्डबेज परिषदेला बाबासाहेबांना बोललं गेलं. बाबासाहेब सरकारी खर्चाने बोलवलं गेलं. इंग्लंडमध्ये त्याचा हा एक प्रकारचा सत्कार होता. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर सुद्धा राजकीय बाबतीमध्ये त्याने उहापोह करून आपल्या हक्काचे प्रदर्शन केले, मागितले आणि गांधीला नामोहरण केले गेले. अशा प्रकारचे राजकीय हक्क त्याचबरोबर मानवी हक्काचं उत्थान बाबासाहेबांनी केलेलं आहे. याच्याबद्दल मी एवढंच या पुस्तकाबद्दल सविस्तर सांगू शकतो. अगदी बरोबर आहे सर. आपण पाहतो की साहित्यिक ही काय वेगळी जमात नाही, समाजाचा एक भाग आहे. समाजापासून दूर नाही. साहित्यिक समाजाचे मित्र आहेत, साहित्यिक समाजाचे मार्गदर्शक आहेत. असंही असं आपण पाहतो काही साहित्यिक म्हणजे असे समाजापासून दूर राहते आणि समाजापासून अंतर ठेवून राहते आणि काहीतरी वेगळं असत असते. म्हणजे तुम्ही मात्र जमीन पाहिजे समाजामध्ये उत्तेजित अशा पद्धतीचं काम आहे. हा एक आदर्श तुम्ही घालून दिलेला आहे. तुमचं वैचारिक अधिष्ठान सुद्धा मजबूत आहे. तुमच्या समाजाचा आदर्श निष्ठा आहे.
सेवाबद्दल सुद्धा तुम्ही बाबासाहेबांबद्दलच्या स्वीकारलेला आहे. अधिकारी समजून घेता कारण जमाबद्दल तुम्ही पाणी असं एका हे कुठं असेल ते तुमचा ईमेल आय डी आहे. ईमेल आय डी साधारणतः असेल माझा असेल ईमेल आय डी असेल rahat@gmail.com इंग्रजी होतो नंतर गणिती आकडे येतात. तर तुमचा ईमेल जो आम्ही पाठवला 1956 याच्या मागची काय भूमिका आहे हे काय असं हा तुम्ही फार अतिशय बारीक पॉईंट नजरेस आणून दिलेल्या लोक प्रेक्षकांच्या. माझा email.com आहे 1956 मिलिंद रणवीर @gmail.com. कारण हा जो आहे 1956 मध्ये हा अतिशय महत्वाचा कार्यकाळ आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 भारत देशामध्ये आपल्या दलित वर्गांना भगवान बुद्धाचा धम्म दिलेला आहे. 1956 बाबासाहेबांचं निधन म्हणजे महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर ह्या दोन गोष्टीचा उहापोह करण्यासाठी म्हणजे प्रथमतः मी 1956 धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी धर्मांतर अंमलात आणलं. कारण बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेब म्हटले की मी हिंदू धर्म सोडणार आणि दुसरा धर्म स्वीकारणार. त्यावेळेस बाबासाहेबांनी विचार केला की हिंदू धर्म ही घोषणा तर दिली परंतु बाबासाहेबांनी जवळपास 21 वर्ष वाट बघितली की हिंदू धर्मात सुधारणा होते का. परंतु कुठल्याही प्रकारची जेव्हा सुधारणा दिसली नाही तेव्हा बाबासाहेबांनी इतर धर्माचा अभ्यास करण्यासाठी जसे की शीख धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे आणि ख्रिश्चन धर्म आहे, हे जगातील 3 महत्वाचे धर्म आहेत. त्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तयारी चालवली होती. शीख धर्माकडे ओढ होती कारण त्यांना वाटले की आपण शीख धर्मामुळे बराचसा म्हणजे फार मोठी संख्या जरी नसेल तरी त्याची स्थिती चांगली आहे. म्हणून बाबासाहेबांनी 15 लोकांचे शिष्टमंडळ शीख धर्म समजावून घेण्यासाठी पाठवले. त्यावेळेस बर्वे नावाचे अमरजीत होते. ते गेल्यानंतर त्यांनी बाकी तिकडेच गेले आणि त्यांनी शीख धर्म स्वीकारला. त्यानंतर मुस्लिमांना वाटले की आपल्याकडे बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर आपली संख्या वाढेल आणि भारतामध्ये आपण मोठं पाकिस्तान निर्माण करू. त्याबरोबर ख्रिश्चनांना वाटले की आपल्याकडे बाबासाहेबांनी जर आपला ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर आपल्याला म्हणजे आपण जे स्वातंत्र्य देण्याची गरज पडणार नाही भारतामध्ये आणि भारतावर राज्य करू. परंतु बाबासाहेबांनी भारत देशावर एवढं प्रेम केलं की भारत देशावर प्रेम केल्यामुळे बाबासाहेबांनी कुठलाही धर्म न स्वीकारता याच मातीतील भारत देशाचं कुठल्याही प्रकारे नुकसान न होऊ देता बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो 1956 केला. म्हणून माझ्या आत्म्याला म्हणता येणार नाही परंतु माझ्या सद्गत बुद्धीला विवेकाला जागून 1956 हे $1956.मिलिंदरणवीर@.com केलेलं आहे. त्यामध्ये दुसऱ्या काही बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम यातून उद्भवित होतो. हा जर दुसरा कुठलाही धर्म घेतला असता तर भारत देशाचा नकाशा बदलला असता. एक खलिस्तान निर्माण लोक ब्रिटिश या देशातून गेलेच नसतील. हे फार लोकांना माहिती नाही. हा प्रकारचा विचार सर्वांनी केला पाहिजे. म्हणून बाबासाहेब उपकार भारत देशात फार मोठे आहेत 1956 पासून. म्हणून मी 1956.मिलिंदरणवीर@gmail.com केलेला आहे. अगदी बरोबर आहे. याच्यावर सर मला एक विचारायचं आहे साहित्यिक होणं समाजामध्ये अवस्था आहे. जे कोणी पुस्तक लिहिण्याचा जबाबदारी त्यांना वेळात काढतात आणि म्हणतात आज गतीचा धंदा करता काय मिळणार आहे असं असताना सेवानंतर तर एक जबाबदारी असताना हे सगळं करता एवढं काम उभं केलंय. अर्थातच तुम्हाला घरातून मोठा सपोर्ट आहे. तुमचा परिवार तुमच्या सहजी आणि तुमचे मुलं सपोर्ट आहे. आम्ही स्वतःची डोळ्यातही पाहिले किंवा त्याचे होते. नक्कीच तुम्हाला मोठा आधार तुम्ही बोलू शकता. कसा अनुभव तुमचा याची आपण जे विचारलं आहे की आता माझं जे क्षेत्र जे आहे आतापर्यंत क्षेत्र माझं जे आहे तर सगळं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यामध्ये होतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट मी एन्जॉय केलेले होते. परंतु आता हे केल्यानंतर मी साहित्यिक बनावं ह्याबद्दलचा माझा दृष्टिकोन म्हणजे सध्या नोकरीमध्ये असताना मला तो तेवढा वेळच मिळाला नाही. पण मी जेव्हा सरकारी सेवानिवृत्त 16 जुलै 2016 मध्ये रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर मी या सगळ्या प्रकारचा उहापोह केला आणि आपण समाजाला काहीतरी आपलं देणं लागते त्या उदात्त भावनेतनं
मी या सामाजिक सेवेसाठी सगळ्या प्रकारची तयारी केली आणि ह्याच्यातून मधूनच मी माझ्या 2 पुस्तकाची निर्मिती केली. ही निर्मिती करत असताना मला बराच त्रास झालेला आहे, परंतु ह्या त्रासाला मी जीवनातला अमूल्य वेळ खर्च करून या कष्टाच्या त्या त्रासाला मी आनंदात परावर्तित केले आहे व कष्टाला झालेला त्रास मी आनंदाने परावर्तित करून त्याला एन्जॉय केलं आहे. त्यामुळे मला ह्या कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. 2 पुस्तकात निर्मिती करून सुद्धा माझ्या बुद्धी आणि मनाला आनंद आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीमधून कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जे विचार केलेला आहे की आजच्या परिस्थितीमध्ये अनुसरून मी जे लिखाण केलं आहे की हल्ली या स्मार्टफोन मधून व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेजेस व इतर वे ऑफ कम्युनिकेशन जे जलद गतीने ज्ञान मिळण्याचे साधन उत्पन्न झाले आहेत, त्यामुळे वाचन संस्कृती कमी झाली अशी तक्रार साहित्यिक, लेखक व कादंबरीकार सर्वच करतात. हा विचार मनात धरून माझे पहिले पुस्तक बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महामानव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निश्चितच वाचनीय संस्कृती कशी वाढेल यासाठी लिहिले असून नक्की त्याचा उपयोग हल्लीच्या तरुण पिढीला होईल, नेत्यांना होईल, कार्यकर्ते होतील, निर्माण होतील, राजकारणी व सामान्य नागरिकांना त्याच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असं मला वाटतंय. लेखक म्हणून किती कष्ट पडतात काय करा ते अनुभव आम्हाला आहे. मी सुद्धा माझ्या 2 पुस्तकाची निर्मिती करून अधिका होता परंतु समाज चांगल्या सुद्धा उभा होतो. हा अनुभव काय म्हणतात त्याला तुम्ही 2 पुस्तकाची निर्मिती केली. 2 पुस्तकातून कसे 50-100 पुस्तकं वाचतात. मी अनेक साहित्यिक वाचले ते वाचले. तुम्हाला असं विचारेल तुम्ही सर्वचे लेखक आहेत त्यांनी रेफर केलं तुम्ही आधी कोणत्या लेखकापासून प्रभावित झाला त्याचं एखादं नाव सांगता येईल? कुठल्या पुस्तकाचं? तुम्ही कोणत्या लेखकापासून प्रभावित झाला? मी लेखक प्रेरणा म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की माझे जे जवळचे नातेवाईक वसंतराव मोन त्याच्याकडे मी त्यांच्याकडे पुण्याला असताना ते माझ्याकडे निमित्त होते आणि त्यांच्याकडून मला जसं पुण्यामध्ये हाँगकाँग गल्ली आहे त्या ठिकाणी अतिशय जुन्या पुस्तकाचे कलेक्शन होतं. त्या मूक नाईकचे अंक जे आहे ती मी एका बाजूला सिलेक्ट करायचे, दुसऱ्या बाजूला साहेब वसंतराव म्हणून सिलेक्ट करत होते आणि ते जुने पुस्तकाचे मूक नायकाचे जुने अंक आम्ही एकत्र करून मग मी त्यांना हँडओव्हर करत होतो. त्याचबरोबर माझे औरंगाबादचे शेजारी प्राध्यापक अविनाश डोळस यांना मी सोबत घेऊन जायचो आणि बाबासाहेबांच्या बद्दलच्या कुठलीही काही माझ्या मनात शंका असेल मी त्यांना सविस्तर विचारायचं युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, मराठवाडा युनिव्हर्सिटी जाऊन. तेव्हा ते सगळ्या प्रकारचे माझे शंकेत निरसन करत होते व तेव्हापासून माझ्या मनामध्ये विचारही झाला होता की आपण पुढे जाऊन काहीतरी करायला पाहिजे किंवा माझ्या मनाला नाही जरी पुस्तकाचे लोकांना दिशादर्शक झाले तरी माझ्या मनाला समाधान मिळेल असं काहीतरी लिहावं असं मला तेव्हा वाटत होतं. परंतु नंतर काही वेळाने मग काय झालं की त्याच्यामध्ये की कामाचा बोझ, सरकारी बोझ, इन्शुरन्स कंपन्याचे बजेट, टार्गेट, कॉन्फरन्सेस यामध्ये गर्क राहिलो. सेवानिवृत्त झाल्यानंतर मग ह्याच माझ्या मनाला उचल खाल्ली आणि या सगळ्या प्रकारचा उहाप करून मी 2 पुस्तक निर्मिती केलेली आहे. मग आपला जन्म आहे तो 1956चा आहे. सालामध्ये बाबासाहेबांनी क्रांती, धर्मक्रांती तिथून आपली जन्म आपण उद्या झाला आणि मराठवाडा म्हटलं की हिंगोली असू दे, कोकण असू दे, अवघड असू दे त्यावेळेमध्ये अभ्यास असणारे विभाग आहेत आणि आपलं शिक्षण सुद्धा अशा ठिकाणी झालंय की तिथे नवी चेतना मिळते, नवी दिशा मिळते आणि अनेक महान साहित्य विचार घडले. त्या बाबासाहेबांच्या गतपक्षाने पवन झाले नीम नागेल असेल त्यापासून मी राहिल्या सुद्धा आहे. मला मदत पुन्हा आलेली आहे. तुम्हाला आपल्याला हे विचारायचं की आम्ही प्रतीक्षा करू शकतो आपल्या साहित्य येणार आहे आगामी आपलं साहित्य अजून येणार आहे का? भविष्यात अजून आपलं काही साहित्य येणार आहे? नाही, हे ईमेल जे आहे ते माझा म्हणजे 1956चा जन्म आहे, परंतु त्याला काय फार महत्व देण्यात याचं काही कारण नाही तसं. कारण बाबासाहेबांचे जे उत्तुंग कार्य काय आहे तेच माझ्या नजरेमध्ये समोर येते की बाबासाहेबांनी केलेलं एवढं मोठं देशावरचे प्रेम असल्यामुळे बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या सर्वांना दिलेला आहे त्याच्याबरोबर तरी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन आपल्याला खऱ्या धर्माचं ज्ञान, खऱ्या धर्माबद्दलचं आत्मीयता, खऱ्या धर्माचे हे केलेले आहे की
ज्या धम्मामध्ये बाकी देवा धर्माची भेसळ झाली, जो महान धर्म आहे, महान धर्म आणि हिंदू धर्म यांनी फारसा फरक नाहीये, परंतु बाबासाहेबांनी दिला धम्म 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला दिलेला धम्म हाच मोठा क्रांतिकारी विजय आहे आपल्यासाठी. आणि त्यामुळेच आपण लोकांनी जो धम्म घेतलेला आहे, आपण धम्म स्वीकारल्यामुळे जो आपण आपली जमात हिंदू धर्म मानत होतो, ते हिंदू धर्म आपण देवाला घाबरत होतो, परंतु बाबासाहेबांनी धम्म दिल्यामुळे भिनारे आपण लोक नसून भिनारे देवदैवत आपण नदीला फेकून दिले. हाच मोठा 1956चा मोठा विजय आहे. आणि ह्या विजयामुळेच आपण आपल्या जगातल्या अशा कुठल्याही समाजाने प्रगती केली नाही. एवढ्या कमी वेळेच्या कार्यभारामध्ये 65 वर्षामध्ये जे बौद्ध समाजाने प्रगती केली, हे जगामध्ये असल्या कुठेच प्रगती केलेली नाही, हेच यावरून दिसून येते. म्हणून मी 1956ला हे अतिशय महत्व देतो. नागरिकांना जाती धर्मापलीकडच्या बाबासाहेबांनी आभार किंवा देशाला सावरलेलं आहे, त्यांचे प्रतिनिधी म्हणून साहित्यिक म्हणून आपण काय संदेश द्याल आणि काय सांगाल? ह्या फार तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे. माझे तिसरे पुस्तक आहे, आता मी ते लिहायला सुरुवात करणार आहे. 6 महिने पुस्तकाची विल्हेवाट लावल्यानंतर याचा प्रतिसाद बघून मी एक तिसरे पुस्तक मी लिहिणार आहे. आणि तिसरे पुस्तक तुम्हाला जर त्याच्याने चॅप्टर सांगितले तर फार वेळ होईल. मी एवढं सांगू इच्छितो की मी आता माझे येणारे पुस्तक जे आहे ते तिसरे पुस्तक आहे, आधुनिक भारतातील डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान. दुसरा चॅप्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मसुदा समितीवर निवड, ही गांधी, नेहरू आणि सरदार पटेलची गरज. तिसरा आहे बाबाची सावली, रमाई, माऊली. चौथा चॅप्टर आहे बाबासाहेबांच्या वैश्विक धम्म. नंतर 5वा आहे वैश्विक मानव मुक्तीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असे देशभक्त पुन्हा होणार नाही. देशप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या ध्येय धोरणाची सनातन विचारधारेच्या सरकारने अंमलबजावणी केली असती तर देश विकसित होऊन मास्ताक झाला असता. आणि जगातील सर्व दुखण्याचे औषध म्हणजे शिक्षण हेच होय. याचबरोबर आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो, त्यानंतर मी हे पुस्तक झाल्यानंतर मी ओबीसी समाजासाठी काही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. ओबीसी समाज याच्यासाठी मी म्हणतो की आता सध्या जे आहे भारतामध्ये 55% ओबीसी समाज आहे. ओबीसी समाज हा शैक्षणिक बाबतीमध्ये अतिशय मागासलेला आहे. आणि त्यांना म्हणजे ओबीसी लोकांना म्हणजे देव धर्माच्या नादी लावून आरएसएसनी त्यांच्या जीवनाची बर्बादी केली आहे. ते जे पारतंत्र्यात वागतात ते पारतंत्र्याला स्वातंत्र्य म्हणून समजतात आणि आपल्या जीवनाचं वाटोळ करत आहेत. म्हणून ह्यानंतर पुढे मी दिशादर्शक म्हणून मी ओबीसी समाजासाठी किंवा बहुजन समाजासाठी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामध्ये मला किती यशस्वी येते मला सांगता येणार नाही, पण माझ्या मनामध्ये हे पुस्तक माझा पब्लिश झाल्यानंतर मी ओबीसी बांधवासाठी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्याच्यावरती मला किती कठोर कोणी काहीतरी हल्ला केला किंवा काही प्रकारचे दोषी दिले तरी मी सोडणार नाही, ओबीसीसाठी लिहिणार आहे असं माझं मनामध्ये योजले आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण गुजरातकडे बोलला, आता भरपूर बहुमोल आम्हाला दिला आपल्या साहित्याविषयी, आगामी साहित्याविषयी, आपल्या व्यक्तिगत जीवनाविषयी आपण सगळं अवगत केलं. आमच्या सगळ्यासाठी ते प्रेरणा असणार आहे. तर आता आपण बोलत होतो साहित्यावर बोलत आहे या विषयावरती आणि आपले प्रमुख पाहुणे होते डॉक्टर कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. जय भीम. जय भीम. शुभरात्री. जय भीम. जय भीम.